नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. धर्माच्या आधारावर या देशात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही असं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी. कुठलाही धर्मग्रंथ नाही तर राज्यघटना हाच आहे आमचा एकमेव पवित्र ग्रंथ असंही म्हणाले होते मोदी. आणि ते खरं आहे. हीच तर आहे आयडिया ऑफ इंडिया. हेच वेगळेपण आहे भारताचं. पण याच देशात अशा बातम्या येत आहेत की खरंच लाज वाटावी. मुसलमान असल्यानं मिसबाह कादरी या तरुणीला मुंबईतल्या वडाळातल्या उच्चभ्रू सोसायटीत घर नाकारलं असा एक प्रकार आता समोर आलाय. बिल्डर आणि सोसायटीतल्या बाकीच्या रहिवाशांवर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम संघटनांची आहे. ही काही पहिली गोष्ट नाहीये. काही दिवसांपूर्वीच एका मुस्लिम तरुणाला नोकरी नाकारली गेली होती. कारण काय तर तो मुस्लिम आहे. वेगवेगळ्या जाती धर्मांची माणसं आपापल्या स्वप्नाचा पाठलाग करत येतात मुंबईत. अशा अनेकांना मुंबईनं आजवर आकार दिला आणि त्यांनी सुद्धा या शहराला वेगळा चेहरा दिला. अशा वेळी एका तरुणाला तो केवळ मुस्लिम आहे म्हणून नोकरी नाकारली जाते. ही बातमी मुंबईलाच अवमानित करणारी आहे. नुकताच जे.एफ. रिबेरो यांनी एक लेख लिहिला होता. तर त्यांनी म्हटलं होतं की मला 84व्या वर्षी माझ्याच देशात उपरं वाटतं. कारण अलीकडे मला जाणवू लागलंय की मी ख्रिश्चन आहे. 30 वर्षांपूर्वी जेव्हा पंजाब धुमसत होता आणि भारताच्या एकात्मतेला वाचवण्याची गरज निर्माण झाली होती तेव्हा ज्या ख्रिश्चन माणसाची निवड झाली तोच आता या देशात परका झालाय. हा प्रश्न फक्त मुस्लिमांशी संबंधित नाहीये. ख्रिश्चनच हवेत अशा जाहिराती सुद्धा अनेकदा आपण बघत असतो. काही ठिकाणी फक्त मुस्लिम तरुणांना नोकरी मिळेल अशी ही भाषा दिसते. अनेक सोसायट्यांमध्ये जैन वगळता इतरांना राहायला परवानगी नाही असं दिसतं. काही ठिकाणी मांसाहार करणाऱ्यांना राहता येणार नाही असे नियम असतात. काय चाललंय का या देशात? सर्वसमावेशकतेवर उभ्या असलेल्या या देशात हे असं कसं घडू शकतं? जाती धर्माच्या भिंती तोडायच्या कशा? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. आणि माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. अवधूत वाघ आहेत माझ्यासोबत. भाजपचे प्रवक्ते आहेत अवधूत वाघ, ते असणार आहेत माझ्यासोबत. मनीषा कायंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, ते असणार आहेत माझ्यासोबत परळमधून. अशरफ आझमी समाजवादी पक्षाचे नेते आहेत. अशरफ आझमी तेही परळमध्येच असणार आहेत. इथे बेलापूरमध्ये माझ्यासोबत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या महिलावादी कार्यकर्त्या नीला लिमये. कोल्हापूरमध्ये आहेत ॲडव्होकेट अमित शिंदे. ॲडव्होकेट अमित शिंदे हे तरुण कार्यकर्ते आहेत. सांगलीमध्ये त्यांनी खूप बदलाचे अनेक उपक्रम सुरू केलेत आणि मुख्य म्हणजे मानवी हक्काच्या अनुषंगानं काम करणारे असे कार्यकर्ते आणि कायद्याचे अभ्यासक आहेत ॲडव्होकेट अमित शिंदे. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत मला सुरू करायची ही चर्चा की जाती धर्माच्या भिंती तोडायच्या कशा आणि प्रामुख्यानं ज्या मुस्लिम प्रश्नाबद्दल आपण बोलतो आहोत त्या मुस्लिम प्रश्नाचं नेमकं काय करायचं. या सगळ्या अनुषंगानं ही चर्चा आपण करणार आहोतच. पण अगदी सुरुवातीला ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मला असं वाटतं की मिसबा कादरीनं नक्की काय म्हटलेलं आहे हे जर आपण एकदा बघूया. त्यावरचा तिचं म्हणणं काय आहे, त्याच्या अनुषंगानं जे काही काउंटर रिॲक्शन आहे ती काय आहे, हे दोन्ही आपण बघूया आणि मग लगेच आपण चर्चेला सुरुवात करू. जिस दिन मैं शिफ्ट होने वाली थी उस दिन एक दिन पहले भी मुझे ब्रोकर ने कहा कि मत आओ क्योंकि मुस्लिम टेनेंट्स अलाउ नहीं करेंगे. और मैंने उनको तब बताया कि आप मुझे अब बता रहे हो 4 घंटे पहले 6 घंटे पहले नहीं आने के लिए. आप मुझे आप पैसे देंगे क्या अभी रहने के लिए? कहाँ रहूं और ये क्या रीजन है? आप चाहिए तो मुझे राइटिंग में जो चाहिए ले लीजिए कि मैं ये नहीं कर सकती, खाना ये नहीं बना सकती या कुछ भी. उन्होंने कहा आप मुझे एक एनओसी दो जिसमें ये लिखा होगा कि आपको अगर कोई भी तरह का हैरासमेंट, कोई भी तरह का मुश्किल फेस होता है मुस्लिम होने की वजह से बिल्डिंग से, तो ओनर, बिल्डर और ब्रोकर कोई रिस्पॉन्सिबल नहीं रहेगा. ही एक 1002 फ्लॅटमध्ये एक टेनेंट म्हणजे भाडोत्री माझ्याशी राहते ब्रोकरकडे माझ्याशी. तर 1.5 महिन्यापासून ती बिना एनओसी ॲग्रीमेंटच्या हिशोबाने ती त्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्यांच्या ग्रुपमध्ये ती एक्स्ट्रा राहत होती त्यांच्या काय. तर ब्रोकरला एक कळलं मला वाटते आणि कळलं तेव्हा ब्रोकरची अशी काय संभाषण झालं काय तर तिच्याशी. संभाषण होऊन ब्रोकरची बाताबाजी होऊन नंतर त्यांच्या काहीतरी डिस्प्यूट झालं. ब्रोकरने सांगितलं बाबा तुमको नाही रखते तुमको. आपण बघितलं काय प्रकारची त्या मुलीची प्रतिक्रिया आहे, मॉडेल काय म्हणते आहे आणि त्याच्याबद्दल मालक काय म्हणतात. मुळामध्ये क्षणभर आपण असं गृहीत धरू की समजा या प्रकरणामध्ये काही असेल. मला या एका प्रकरणाविषयी बोलायचं नाहीच आहे. मुळात त्या मिसबा कादरीची चूक आहे की मालकांची चूक आहे हा वेगळा मुद्दा आहे. पण मुस्लिम तरुणाला MBA असून सुद्धा नोकरी नाकारली जाते आणि थेटपणे त्याला असं पत्र येतं HRचं की तुम्ही मुस्लिम आहात आणि मुस्लिम तरुणांना आम्ही नोकरी देत नाही असं घडतं. त्यानंतर मिसबा कादरी पुढे येते आणि मुळामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला हे माहिती आहे. म्हणजे या घटना सोडून द्या, आपल्याला हे माहिती आहे की मुंबईमध्ये किंवा अनेक शहरांमध्ये मुस्लिमांना घर मिळणं कठीण जातं हे आपल्याला माहिती आहे. मग हे नाकारण्यात काही अर्थ नाही आहे.
त्याचप्रमाणे नोकरीच्या वेळी सुद्धा अशा प्रकारचा विचार केला जातो. या सगळ्या अनुषंगाने गंभीरपणे आपल्याला काही चर्चा करायची आहे. आणि चर्चा करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे ॲडव्होकेट अमित शिंदेंकडे. ॲडव्होकेट अमित शिंदे हे मानवी हक्क कार्यकर्ते आहेत, कोल्हापूरमध्ये आत्ता बसलेले आहेत आणि मूळचे सांगलीचे आहेत. अमित शिंदे, मानवी हक्कांच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या घटनांकडे तुम्ही कसं बघता, काय निरीक्षण आहे, काय म्हणणं आहे? माणसाचा माणूस पण नाकारण्याचा प्रकार आहे, माणसाचं अस्तित्व नाकारण्याचा प्रकार आहे. आपली जर भारताची एकंदरीत देशाची परंपरा बघितली तर संतांपासून बुद्ध, बसवांना, कबीर यांच्यापासून अगदी तुकारामांपासून सर्वांनी बघितलं तर यांनी माणसाला माणूस पण दिलं होतं, माणूस पण सर्वात महत्वाचं मानलं होतं. परंतु आज जात सर्वात महत्वाचा फॅक्टर झालेला आहे आणि जात मनातून मुळातच जात नाहीये आणि ही जात कुठं ना कुठं वेगवेगळ्या पातळीवरती पुढे येताना दिसते. मुळात राष्ट्रवाद म्हणजे संकल्पना आपण समजून घेतल्या पाहिजेत की भारताचा तिरंगा फडकावणं म्हणजे राष्ट्रवाद नाहीये, तर ज्या राष्ट्रामध्ये जी माणसं राहतात त्या माणसांना आपण जर त्यांचं माणूस पण नाकारत असो, त्यांना आपलं म्हणत नसेल तर राष्ट्रवादाची संकल्पना सुद्धा पोकळ ठरणार आहे. जर अशा पद्धतीने आपण जात असेल तर आपण भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या आपल्या अधिकारांवरतीच गदा आणतो. भारतीय राज्यघटनेनं आपल्याला हक्क दिलेले आहेत, परंतु त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. या मूलभूत कर्तव्यामध्ये देशाची अखंडता जोपासणे, देशाची एकात्मता जोपासणे, बंधुभाव जोपासणे आणि त्याचबरोबर भारतीयामध्ये मानवतेचा प्रसार करणे ही मूल्य आहेत. ही मूल्यच आम्ही पायदळी तुडवतो आणि जर अशी मूल्य पायदळी तुडवली जात असतील तर हा फक्त धर्मामध्ये किंवा याच्यामध्ये भेदभाव पसरवण्याचा मुद्दा नाही, तर हा देशद्रोहाचा मुद्दा आहे. आणि अशा प्रकारे सगळीकडेच खत पाणी जर घालत असेल, पूर्वीपासून हे प्रकार होते, नवीन सरकार आल्यानंतर हे प्रकार जरा जास्ताला बळ मिळते असं वाटत आहे, तर मुळात सरकारनं ह्या प्रकारांना देशद्रोह म्हणून ठरवलं पाहिजे. आणि त्या संदर्भात अवधूत वाघ अमित शिंदे असं म्हणतायत की नवीन सरकार आल्यानंतर या प्रकारच्या गोष्टींना बळ मिळतं आहे. खरंच बळ मिळावं असं काही नवीन सरकार करतंय, बळ मिळावं असं काही भाजपकडून घडतंय, काय म्हणणं आहे अवधूत वाघ? करत असताना देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार येऊन 6 महिने झाले आणि मी अभिमानाने सांगू शकतो या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही जातीय दंगल झालेली नाहीये. आज तुम्ही जो मिसबा या मॉडेलचा हे केलं त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा सुरू केली. मला जी मिळालेली माहिती अशी आहे की त्या बिल्डिंगमध्ये 7व्या आणि 8व्या माळ्यावर 2 मुस्लिम कुटुंब आजही राहत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या रूम मध्ये ही मिसबा राहत होती त्या रूम मध्ये आणखीन 2 मुस्लिम तरुणी राहत आहेत आणि त्यांनी अग्रीमेंट केलेले लिव्ह अँड लायसन्सचं, आणखी ही त्या 2 तरुणींबरोबर राहत होती विदाऊट एनी अग्रीमेंट. आता कदाचित मी असा आरोप करत नाही, परंतु मला संशय आहे की ताबडतोब प्रसिद्धी मिळवण्याच्या नादामध्ये या मुस्लिम तरुणीने जी काही मिसबा आहे तिनं आपल्या धर्माचा फायदा घेऊन अशा प्रकारचे आरोप केले आहेत. मला असं वाटतं की या भारतामध्ये जात, पात, धर्म, लिंग, वंश आणि वर्ण याच्या स्वरूपाने कुठेही भेदभाव झाला नाही पाहिजे, डिस्क्रिमिनेशन झालं नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे या घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. कोणीही डिस्क्रिमिनेशन करू नये आणि जर कोणी अशा प्रकारे डिस्क्रिमिनेशन करत असेल तर त्याच्यावर जी इंडियन पिनल कोड प्रमाणे योग्य ती कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे. ज्या मुस्लिम तरुणाचा आपण उल्लेख केलात त्या बाबतीमध्ये ताबडतोब सरकारने आणि या गव्हर्नमेंटने स्थानिक पोलीस स्टेशनवर त्याच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे, त्यांच्यावर खटले दाखल केलेले आहेत. मला आता नुकतंच कळलं की त्यातले काही जे आरोपी आहेत ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी अँटिसिपेटरी बेल घेतलेली आहे. एनीहाऊ कायदा आपलं योग्य ते काम करेल. मला असं वाटतं की याबाबत एक वेगळी चर्चा व्हायला काही हरकत नाहीये. नुसतं धर्मच नव्हे तर जातीपातीच्या भिंती सुद्धा गाडून पडल्या पाहिजे. अगदी बरोबर अवधूत वाघ, खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्या सगळ्या भिंती आपण तोडल्या पाहिजेत आणि सेतू बांधले पाहिजेत, पूल बांधले पाहिजेत. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. नील आलिमे, मला सांगा की आता मुंबईमध्ये या प्रकारच्या 2 घटना समोर आल्या. खरं म्हणजे या समोर येणं ही चर्चेचं निमित्त आहे, पण खरं तर खूप घटना अशा आपल्याला सांगता येईल. मिसबाच्या संदर्भात मी मगाशीच म्हटलं की त्यात खरं खोटं काय हा वेगळा मुद्दा आहे, पण हे घडतं हे आपल्याला माहिती आहे. हे नाकारण्यात काही अर्थ नाही की मुस्लिम आहे म्हणून घर मिळत नाही. अशा प्रकारच्या सर्रास घटना घडल्यात आपल्याकडे. अगदी इम्रान हाशमीपासून शबाना आझमीपर्यंत अनेक लोकांनी ही तक्रार केली आहे. मला एक सांगा की मुळामध्ये या प्रकारच्या घटना घडणं याचं कारण काय नक्की? आणि मगाशी अमित शिंदे असं म्हणत होते की आता नवं सरकार आल्यानंतर या प्रकारांना बळ मिळतंय, काही घडतंय का, असं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट, आता भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघजी जे म्हणाले की जाती, धर्म, पंथ याच्यावरनं भेदभाव होऊ नये असं त्यांना निश्चित वाटतं. बरं झालं. पण आपण एक लक्षात घ्या, आत्ताच दुसऱ्या चॅनलवर मी कोणाचं ऐकत होते, बजरंग दलचे एक कार्यकर्ते जे यांचे मित्र आहेत ते स्पष्ट असं म्हणत होते की माझं निश्चित म्हणणं आहे
की मुस्लिम जे लोक आहेत त्यांना सोसायटीत राहू द्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, आता ते स्पष्ट त्यांच्या चॅनलच्या त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणत होते. आपण हे लक्षात घ्या, जे आपले मित्र आहेत. असो, आता आपण जो प्रश्न विचारलात त्याप्रमाणे खरोखरच आहे की आता मिसबाच्या निमित्ताने हे पुढे आलं. मला असं वाटतं मागे आता जस्ट 2च दिवसापूर्वी ज्या मुस्लिम तरुणासोबत घटना घडली की त्याला नोकरी नकारण्यात आली, त्यानंतर कदाचित या मुलीला हिंमत झाली असेल, मी असं म्हणेन. कारण हिंमत हा शब्द मी यासाठी वापरते की प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमींनी हे फार वर्षांपूर्वी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर आज एक सामान्य मुलगी त्या मानाने तिन्ही पुढे येऊन सांगितलेलं आहे. आपल्या देशातले असे असंख्य लोक असतील त्यांनी कदाचित हा अनुभव घेतलेला असेल. पण जसं मगाशी आपण म्हणालात तसं मुस्लिम माणूस असणं हा जसा एक भाग आहे, तसं व्हेज नॉन व्हेज खाणारे त्यातलं कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, फक्त ब्राह्मण सोसायट्या सुद्धा आहेत अजून आपल्याकडे. बरोबर अशा बरोबर प्रकारच्याही बरोबर. आहेत. निराली, मी या मुद्द्यांकडे आपण येऊ. अशरफ आझमी आहेत समाजवादी पक्षाचे नेते. अशरफ आझमी, मला सांगा, या प्रकारच्या घटना घडतात का? खरंच मुस्लिमांवर अन्याय होतो असं काही घडतं? काय म्हणणं आहे? देखिए, सबसे पहले मैं थोड़ी सी बात पीछे ले जाकर बताना चाहूंगा. जब ये देश आजाद हुआ और 1947 में ये तय हुआ कि धर्म की बुनियाद पर एक बगल में मुल्क बन गया है हिंदुस्तान को तकसीम करके, और ये हुआ कि भाई लोगों को वहां जाना चाहिए. जो लोगों को जाना था वो गए, लेकिन बहुत बड़ी आबादी मुसलमानों की इस मुल्क में खड़ी हुई. उन्होंने महात्मा जी की बात सुनी, उन्होंने अब्दुल कलाम साहब की बात सुनी और इस मुल्क के लिए वो यहाँ पर खड़े रह गए. आज अगर आप देखेंगे तो एक बड़ी ताकत जो है वो इस तरह से देश में लोगों के दिलों को बांट. माध्यम से ये पूछना चाहता हूं कि आजादी की लड़ाई के बाद, जी आजादी की लड़ाई से पहले जब सुखदेव जी ने अपनी जान की कुर्बानी दी थी और वो शहीद हुए, तो क्या ये देश ब्राह्मणों का है? सरदार भगत सिंह ने इस मुल्क के लिए अपनी जान गंवाई, तो क्या ये मुल्क सरदारों का है? शहीद अशफाकुल्लाह ने अपने फांसी के फंदे को चूमते हुए आखिर में एक शेर कहा था कि कोई आरजू नहीं है, अगर आरजू तो ये है, लाकर जरा सा रख दे खाके वतन कफन में. तो क्या अशफाकुल्लाह की शहादत इस बात की गवाही देगी कि ये मुल्क मुसलमानों का है? ये मुल्क उन तमाम लोगों का है जो इस मुल्क में पैदा हुए हैं. मैं आपको बताना चाहता हूं, जो इतिहास आज के लोगों को पढ़ाने की कोशिश की जा रही है वो इस मुल्क को आगे चलकर नुकसान पहुंचाने वाले लोगों की सोच है. मैं आपके माध्यम से बरोबर बरोबर. अशरफ आझमी, तुमच्या भावना पोहोचल्या. अतिशय महत्वाचं तुम्ही बोलता आहात. मला आता मनीषा कायंदेंकडे जायचंय, कारण त्यांच्या एका नेत्यानं असं जाहीर विधान केलं होतं की मुस्लिम मताधिकाराला विरोध करणारा अशा प्रकारची मांडणी केली होती आणि त्यानंतर शिवसेनेमध्येच खळबळ उडाली होती. पण एकूण मनीषा कायंदेनं मला मुद्दा विचारायचंय की या मुस्लिम प्रश्नाकडे शिवसेना नेमकं कसं बघते? कारण कायमच हिंदुत्ववादी भूमिका शिवसेनेनं थेटपणे घेतली आहे, पण मुस्लिम प्रश्नाचं मनीषा कायंदेंचं शिवसेनेचं आकलन काय आहे हे मला त्यांना विचारायचं आहे. पण ही सगळी चर्चा आपण पुढे सुरू ठेवणार आहोतच. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. संकट काही विचारून नाही येत आणि तोपर्यंत जात नाहीत जोपर्यंत आपण त्यांच्यापासून धडा नाही शिकत. तुझ्या विजयात माझा सहभाग आहे तर संकटात का नसावा? तुला नाही माहित की तू जे शिकला आहेस ते मी देखील शिकले आहे, की हिंमत फक्त तेव्हा नाही दाखवली जात जेव्हा ती दाखवणं सोपं असतं. बोनविटा, तयारी जिंकण्याची. सादर आहे लॅक्मेची पहिली स्कल्प्टिंग लिपस्टिक हाय डेफिनेशन मॅट सोबत तुमच्या ओठांना रिशेप करा. लॅक्मे ॲब्सोल्यूट स्कल्प्ट हाय डेफिनेशन मॅट लिपस्टिक. लॅक्मे रिइन्व्हेंट. तसं हवं तसं लेके टाके माझे बोटांच्या तालावर उंच भरारी इमॅजिनेशनची. When you play with Oreo. आज शेवटचा पीस माझा आहे, कारण ऑफिसमध्ये खूप काम होतं. काल पण तुम्ही हेच म्हणालात. कुणास ठाऊक माझ्या नशिबात अजून किती डेअरी मिल्क आहेत. जेवणानंतर तोंड गोड व्हायला हवं. कॅडबरी डेअरी मिल्क. थँक्स
आमच्या नवीन 1 लिटर बॉटल पॅकला हात लावू नको. 1 लिटर पाणी भरायचं नाही, पॅक कट करायचा नाही, ना मिल्क ना शेक ना स्वर्ल, आणि प्यायचं तर अजिबात नाही. ओके? आता टँक बनवणं मुलांचा खेळ. फ्रूट टेस्ट, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि आयर्नचे चांगले गुण टँकच्या 1 लिटर पॅक मध्ये सामावले आहेत. आता ट्राय करा नवीन टँग ॲपल. कल्पना करून पहा की ही आहे तुमची त्वचा उजळलेली, पण ही लपली जाते सावळ्या आणि रुक्ष त्वचेच्या खाली. वॅसलीन हेल्थी व्हाईट मिळवा त्वचा जी दिसते चौपट उजळ इन्स्टंटली. हे त्वचेला हील करण्यामध्ये मदत करतं आणि ती राहते उजळ. ही आहे वॅसलीनची हीलिंग पॉवर. रात्री पार्टीसाठी जाणार कसे? अरे गधडे ऐक, बाबा झोपल्यानंतर हळूच त्यांच्या गाडीची चावी काढून घे. कुणाच्या बापालाही बाबा कॅडबरी 5 स्टार मध्ये आहे चॉकलेट, कॅरमल आणि नोगा. तर खा आणि हरवून जा. आज शेवटचा पीस माझा आहे, कारण ऑफिस मध्ये खूप काम होतं. डॅड, काल पण तुम्ही हेच म्हणालात. मी हिस्ट्रीत 90 आणि इंग्लिश मध्ये 95 स्कोर केले, आणि मॅथ्स मध्ये कुणास ठाऊक माझ्या नशिबात अजून किती डेअरी मिल्क आहेत. अरे वा, त्यामुळेच तर तुम्ही सर्वांच्या आजी आहात. मानलं पाहिजे. जेवणानंतर तोंड गोड व्हायला हवं. कॅडबरी डेअरी मिल्क. ऍक्टिव्ह झिंक माउथ वॉश आणि मायक्रोशाईन क्रिस्टल्स युक्त क्लोजअप डीप ऍक्शन देते 12 तासांपर्यंत ताजा श्वास, ताजेपणा जो जवळ आणतो. शक्ती असेल तर आपण काय नाही करू शकत. यासाठीच बोर्नव्हिटामध्ये आहेत प्रो हेल्थ विटामिन्स, जी देतात तुमच्या मुलाला शक्ती, ज्यामुळे तयारी सुरू राहते. टँकचा नवीन 1 लिटर बॉटल पॅक. फक्त कट, पोर अँड शेक. आता टँक बनवणं मुलांचा खेळ. फ्रूट टेस्ट, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि आयर्न सोबत टँकचा चांगलेपणा आता बॉटल मध्ये. मला कळलंय की स्कार्फ माझ्या चेहऱ्याला पोल्युशनमुळे होणाऱ्या डलनेस पासून वाचवू शकत नाही. पॉन्ड्स प्युअर व्हाईट फेस वॉश ह्याच्या ऍक्टिव्हेटेड कार्बन मध्ये आहे प्युरिफाईंग पॉवर. ह्याच्या पोल्युशनच्या कणांना आतून खेचून काढते. तुम्ही दिसता उजळ आणि तेजस्वी. हे आहे पॉन्ड्सचं वचन. सादर आहे नवीन मोठी हॉल, कूलिंग क्रिस्टल्सने भरलेली. ही तुम्हाला करते रिफ्रेश आणि ठेवते कूल. रेडी टू गो. नवीन हॉल, थंड श्वासांचा ब्लास्ट. आता हिऱ्यांसारख्या चमकत्या स्माइल सोबत मिळवा अस्सल हिरा जिंकण्याची संधी. क्लोजअप डायमंड अट्रॅक्शन. पॅक खरेदी करा आणि जिंका एक तनिष्क डायमंड. रात्री पार्टीसाठी जाणार कसे? अरे गधडे ऐक, बाबा झोपल्यानंतर हळूच त्यांच्या गाडीची चावी काढून घे. कुणाच्या बापालाही बाबा कॅडबरी 5 स्टार मध्ये आहे चॉकलेट, कॅरमल आणि नोगा. तर खा आणि हरवून जा. आवाज महाराष्ट्राच्या मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतो एकूण मुस्लिम प्रश्नाच्या अनुषंगाने. एका मुस्लिम तरुणीला घर नाकारलं जाणं, एका मुस्लिम तरुणाला नोकरी नाकारली जाणं, आणि याच्या अनुषंगानं जाती धर्माच्या या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण बोलत होतो. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी असं म्हटलं की मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत. मनीषा कायंदे या शिवसेनेच्या नेत्या आहेत, आणि मनीषा कायंदेंना मला मुद्दाम विचारायचं आहे की एकीकडे मजहब नाही सिखाता, आपस में बैर रखना वगैरे अशा प्रकारची भाषा वापरली जाते आहे, पण त्याच वेळी शिवसेना मात्र सातत्यानं थेट हिंदुत्ववादाची भूमिका घेताना दिसते. मधल्या कालावधीमध्ये शिवसेनेनं अशी भूमिका घेतली किंवा त्यांच्या एका नेत्यानं अशी भूमिका घेतली की मुस्लिम मताधिकाराची खरं म्हणजे गरजच नाहीये, अशा प्रकारची किंवा त्यांचा तो अधिकार काढून घेतला पाहिजे असं बोललं गेलं.
मला सांगा मनीषा कायंदे, मुस्लिम प्रश्नाचं तुमचं आकलन काय आहे? मुस्लिमांचं काय करायचं, काय म्हणणं आहे? मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की आपण शिवसेनेचा पूर्ण इतिहास पाहिला तर शिवसेना कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत, आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्यामध्ये आम्हाला कोणतीही लाज वाटत नाही. परंतु जे देशावर प्रेम करणारे मुसलमान आहे त्यांच्याविषयी स्वतः माननीय बाळासाहेबांनी अतिशय प्रेमानं वागवलं आणि आज असंख्य कार्यकर्ते आमचे मुस्लिम समाजातले आहेत. मनीषा कायंदे, तुम्हाला थोडंसं तोडून मी जरा विचारतो, देशावर प्रेम कर, ऐका मनीषा कायंदे तुम्हाला तोडून मी विचारतो, एक सेकंद माझं ऐका अगोदर, की देशावर प्रेम करणारे मुस्लिम हा काय प्रकार आहे? म्हणजे देशावर प्रेम करणारे हिंदू, देशावर प्रेम न करणारे हिंदू, हे काय म्हणजे? किंवा आतंकवादात सापडलेले हिंदू, हे तुम्ही योग्य बोलताय, मला पटवून द्या. देशावर प्रेम करणारे मुस्लिम म्हणजे काय? असं आहे की एखाद्या जातीतले, मग ते हिंदू असो मुसलमान असो, देशाच्या विरोधी जर का कोणी कारवाया करत असेल तर त्यांना आपण देशावर प्रेम करणारे आहे असं कसं म्हणू शकतो? मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू देत ना. नाही बरोबर आहे. मुद्दा मनीषा कायंदे, मला पूर्ण बोलू द्या. नाही पण तुमच्या त्या मुद्द्याला जोडून मनीषा कायंदे लक्षात घ्या, हे काय तुमचं, तुम्ही बोलू देणार असाल तर मी मुद्दा पूर्ण करेन. तुम्ही मला बोलूच देणार नसाल आणि तुम्ही मध्ये मध्ये बोलणार असाल तर मी मुद्दा पूर्ण करू शकणार नाही आणि माझ्या बोलण्याचा नंतर तुम्ही विपर्यास कराल. बोला मनीषा कायंदे, बोला. असं आहे की आजची जी घटना आहे किंवा परवा देखील ज्या मुस्लिम तरुणाला नोकरी नाकारण्यात केली त्याबद्दल शिवसेनेने निषेधच केलेला आहे. मी स्वतः अनेक प्रसार माध्यमांवर निषेध व्यक्त केलेला आहे. आज देखील ज्या मुस्लिम तरुणीला घर नाकारण्यात आलं त्याचाही आम्ही विरोधच करतो, त्याचाही निषेधच करतो. पण त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छिते की आता तुम्ही मुसलमान, आज अनेक जाहिराती बघा की मुस्लिमच हवे किंवा ख्रिश्चनच हवे किंवा हिंदूच हवे, अशा जाहिराती अनेक ठिकाणी सर्रास चालू आहे. त्याचा देखील आम्ही निषेध करतो, त्याचा देखील आम्ही विरोध करतो. परंतु सामनातला जो आग्रलेख जो आला त्याचा मुद्दाहून काहीतरी उलटसुलट अर्थ काढायचा, तेवढीच एक ओळ उचलायची आणि त्याच्यावर दिवसभर काहीतरी चालवायचं, हे मात्र योग्य नाही. सामनामध्ये जे लिहिलं होतं, जे एडिटोरियल मध्ये जे लिहिलं की जे काँग्रेस पक्षाने आज मुस्लिम समाजाला अनेक वर्ष केवळ वोट बँक म्हणून वापरलं आणि वोट बँक म्हणून त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांचा दुरुपयोग केला. या समाजाचं जर का वोट म्हणजे त्यांना मताचा अधिकार नसता तर काँग्रेसवाले कुठे गेले असते? या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही मतदारांना समजून घेतलेला नाहीये. मला असं वाटतं आजच्या चर्चेशी त्याचा काहीच संबंध नाही. मनीषा कायंदे, तुमचे मुद्दे सगळे पोहोचले. आजच्या चर्चेशी कशाचा संबंध आहे ते मी ठरवतोय. मला निराली मला सांगा की ही जी भूमिका आहे की मुळामध्ये मुस्लिमांना मताधिकाराची गरज नाही अशा प्रकारची जी भूमिका घेतली ती प्रामुख्यानं काँग्रेसनं जो गैरवापर केला त्याच्यामुळे घेतलेली आहे असं मनीषा कायंदे म्हणतात. निराली तुमचं काय निरीक्षण आहे, काय म्हणणं आहे? मला वाटतं मनीषाताईंना मी सांगू इच्छिते की ज्या नजमा हेपतुल्लाजी नुकत्या भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी, त्या अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या खासदार राहिल्या आहेत आणि अशी अनेक उदाहरणं देता येतील. केवळ वोट बँक म्हणून वापरणं वगैरे हे जे शब्द आहेत, मग हे नेते इतके जे काँग्रेस पक्षात आले ते कुठून आले? अनेक खासदार झाले, अनेक आपल्या अंदुलेजींसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला काँग्रेस पक्षाने दिला. असो, मला त्याच्या पुढे जाऊन बोलायचंय. मगाशी आपण जे म्हणालात की ज्यांचं देशावर प्रेम आहे असे मुसलमान, मला असं वाटतं एक्झॅक्टली कायदा काय सांगतो हे वेगळा गोष्ट आहे, पण समाजात काही प्रघात हे असे तयार होतात, काही मतं तयार होतात. जसं बोलताना अनेक जण म्हणतात की अहो तो मुसलमान आहे ना, आहे पण खूप चांगला माणूस आहे बरं का. तसंच देशावर प्रेम असलेले मुसलमान असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बहुसंख्यांचं प्रेम नाहीये असं त्यात अध्यारूत होतं. आणि मला असं वाटतं हे जे प्रघात बनत झाल्यासारखं दिसतं ते अनेक ठिकाणी जाणवतं. जसं आपण वर्तमानपत्रात जर पाहिलं तर जाहिराती कशा येतात ज्या लग्नाच्या वगैरे असतात, त्या मॅट्रिमोनियल मध्ये आपण पाहिलं तर की कोणत्याही जाती धर्मातला व्यक्ती चालेल, SC ST क्षमस्व,
मला असं वाटतं ही लाईन अनेक बहुतांश 100 90 ठिकाणी असते. ती का असते? कायदा काय सांगतो एका बाजूला आपल्याला माहित आहे ना, पण तरी सुद्धा प्रघात आहे. निलालिमे याच्या पुढची हाईट तुम्हाला सांगतो की परवा एका गे तरुणासाठी त्याच्या आईनं जाहिरात दिली, कारण तो गे आहे, तर गे तरुणासाठी आईनं जाहिरात दिली की माझ्या मुलाला नवरा पाहिजे, वर पाहिजे. पण गंमत म्हणजे त्यातही असं म्हटलं होतं की अय्यरांना प्राधान्य. म्हणजे एकीकडे एवढं क्रांतिकारक पाऊल उचलाय की तयारी आहे, पण त्यातही अय्यरच पाहिजे. हे जे काही आहे त्यात ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मला असं वाटतं एक्झॅक्टली की कायदा एका बाजूला आपला खूप पुढे गेलेला आहे, मांडला गेलेला आहे, घटनेपासूनच आपण घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की काँग्रेस पक्षाचं खूप त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे, खूपसा सहभाग आहे. आपल्या देशाचा सहिष्णुतेचा जो धागा आहे, तो सहिष्णुतेचा धागा कायम राखण्यात काँग्रेस पक्ष निश्चित एक महत्त्वाचा आहे. अवधूत वाघ, तुम्हाला हे मान्य आहे का? निलालिमे असं म्हणतायत की सहिष्णुतेचा धागा कायम ठेवण्यामध्ये काँग्रेसचा फार मोठा वाटा आहे. प्रत्यक्षात आरोप असा असतो की काँग्रेसनं मुस्लिम प्रश्नाचं राजकारण केलं आणि त्याच्यामुळे मुस्लिमांना मागासलेलं ठेवलं. काय तुमचं म्हणणं आहे? काँग्रेसनं खरंच काय केलं? अच्छा, मला वाटतं अवधूत वाघांशी आपला संपर्क तुटलेला आहे. आनंद दवे आपल्यासोबत आहेत. आनंद दवे फोनवरून आपल्यासोबत असणार आहेत. आनंद दवे हे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. आहे ना, थ्रू आहे ना फोन? हा, आनंद दवे आपल्यासोबत आहेत. आनंद दवे, मला सांगा, आता मुंबईमध्ये अशा घटना घडतायत की मुस्लिम तरुणीला घर नाकारलं, मुस्लिम तरुणाला नोकरी नाकारली. एकूण या प्रकारे जे काही सुरू आहे त्याच्याकडे तुम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून कसं बघताय? काय म्हणणं आहे? नमस्कार. माझं प्रामाणिक मत असं आहे याच्या मागे हे सगळं राईचा पर्वत केलं जात आहे. ज्या बिल्डिंग मध्ये आता त्या मॅडमला नाकारण्यात आलं असं सांगितलं जाते, त्याच बिल्डिंग मध्ये ऑलरेडी 2 मुस्लिम फॅमिलीज राहत आहेत, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणतेतरी तार्किक कारण काढायचं, वैयक्तिक दूषित असलेले हे कारण आहे आणि त्याच्या बेसवर याचा अन्य फिर त्याला काहीतरी वेगळा फंडा दिला जातो, असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं माझं असं म्हणणं आहे, जेव्हा काश्मीरमधनं हजारो पंडितांना काश्मीरच्या बाहेर तुम्ही घेता, त्याच्याविषयी कोणालाही काही बोलणं चालत नाही, त्यांना कोणी काही बोलत नाही. आणि लहान लहान गोष्टींसाठी अन्य तरी देशातलं किंवा राज्यातलं वातावरण बिघडवू नये या मताचा मी आहे. लहान लहान गोष्टी असतात, अतिशय क्षुल्लक कारणं असतात, त्याची वैयक्तिक वेगवेगळी कारणं असू शकतात. हे एकच कारण गृहीत धरायचं हिंदू मुस्लिम. आनंद दवे ऐका, आनंद दवे, मला मुळात एक सांगा की मुस्लिमांना घर मिळत नाही अनेक ठिकाणी, पुण्यात सुद्धा तुमच्या आणि मुंबईत सुद्धा, हे खरं आहे का? काय म्हणणं आहे? नाही, हे 100% खोटं आहे, 100% खोटं आहे. ठीक आहे. आनंद दवे, तुमच्याकडे मी येतो. ऍडव्होकेट अमित शिंदेकडे मला जायचंय. अमित शिंदे, आता आनंद दवे असं म्हणतात की 100% खोटं आहे, मुस्लिम म्हणून काहीही अन्याय होत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? जे दवे सांगतात ते पूर्णपणे खोटं आहे. मुस्लिमांवरती अन्याय होतोय, फक्त मुस्लिमांवरती नाही, शहरी भागामध्ये मुस्लिमांवरती आपल्याला दिसतंय. आज ग्रामीण भागामध्ये एखादा दलित शिक्षक घेतला तर त्या शिक्षकाला सुद्धा घर मिळत नाहीये. जातीचं राजकारण खूप खोलवर गेलेलं आहे. मुळात सरकारची जबाबदारी अशी आहे की समाजामध्ये सलोखा वाढवणं, सामाजिक न्याय वाढवणं. पण सरकारची धोरणं, मगाशीच वाघ साहेब म्हणाले की आमचं सरकार खूप चांगलं काम करत आहे, पण यात त्यांना मला सांगायचं की जातीवादाची पेरणी करणारी किती वक्तव्य आपल्याकडून आले. रामजादे हरामजादे कुणी सांगितलं? त्याचबरोबर दलित हत्याकांड किती वाढलेले आहेत. रिबोरिनचा लेख तुम्ही वाचताय आणि इतकं सगळं जाऊन दे, बराक ओबामा ज्याला तुम्ही तुमच्या आपल्या पंतप्रधानांनी बोलवलं, त्या बराक ओबामांनी धर्मावरून आपल्याला सल्ला दिला. हा सल्ला आम्ही कधी स्वीकारणार आहोत की नाहीत? ही वास्तवता आम्ही स्वीकारणार आहोत की नाहीत? ही जात आमच्या मनामध्ये पेरली गेलेली आहे आणि ही पेरली गेलेली लोक जे ती मुळात वरती काम करतायत. तर अशा पद्धतीनं जातीवादी वक्तव्य करणाऱ्या तुमच्या प्रशासनातील लोकांना तुम्ही बाहेर काढणार आहात की नाही? त्यांच्यावरती बंदी घालणार आहात की? बरोबर. मला अवधूत वाघांकडे जायचंय. स्वाती, अवधूत वाघांशी संपर्क होतोय का? नाही, ठीक आहे. मनीषा कायंदे, मला सांगा की मुळामध्ये ही जी मांडणी आता अमित शिंदे करतायत एकीकडे, दुसरीकडे मगाशी निलालिमे चक्क असं म्हणाल्या की सहिष्णुतेचा धागा जपण्यात काँग्रेसचा फार मोठा वाटा आहे. प्रत्यक्षात काँग्रेसवर जे काही आरोप होतात ते आपल्याला माहिती आहे. मनीषा कायंदे, काय म्हणणं आहे तुमचं? मला सांगा की ज्या मुसलमान नेत्यांचा मीनाताईंनी उल्लेख केला, ते काही नेत्यांचं कल्याण त्यांनी केलं असेल काँग्रेसने, पण जो प्रामुख्याने जो मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे त्या समाजाला काय दिलं? 2014च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या पूर्ण मुस्लिम समाज काँग्रेसपासून दूर गेला का? याचं उत्तर मीनाताई देऊ शकतील का? मला सांगा, आज हजारो काश्मीरी पंडित त्यांच्या घरापासून बेघर झालेले आहेत, त्याचा कधी काँग्रेसने विचार केला का? आणि आता या मुलीच्या बाबत म्हणायचं तर आता
असं सांगितलेलं आहे की तिकडे ऑलरेडी 2 मुस्लिम फॅमिली राहत आहेत. याचा आपण खोलवर विचार करायला पाहिजे की दुसरा काही प्रॉब्लेम झाला त्या मुलीने शिवसेनेच्या शाखेत यावं, तिला निश्चित आम्ही घर शोधण्यामध्ये मदत करून देऊ. बरोबर. मनीषा कायंदे, तुमचे मुद्दे पोहोचले. अशरफ आझमींना काहीतरी बोलायचे. अशरफ, बोला. देखिए, ऐसा है, अभी हमारी कांग्रेस की बहन बोल रही थी कि कांग्रेस ने इस मुल्क में मुसलमानों के लिए बहुत कुछ किया. मैं बहुत दूर नहीं जाता हूं, मैं आपकी सरकार की बात करता हूं. 2013 में एक रिपोर्ट आई थी, महमूद रहमान के नाम से एक कमेटी बनी थी और उस कमेटी ने रिपोर्ट की थी कि महाराष्ट्र के अंदर मुसलमानों की हालत क्या है. आप सच्चर कमेटी की बात 2005 में करेंगे, उसके बाद 2013 में जो रिपोर्ट आई, वो रिपोर्ट में ये बताया गया कि इस महाराष्ट्र के अंदर सिर्फ 28% मुसलमान बच्चे जो है वो स्कूल जाते हैं, जो 10वीं तक पहुंचते 8% हो जाते हैं और जब ग्रेजुएट होते हैं तो 2% हो जाते हैं. इसी महाराष्ट्र में 35% से ज्यादा लोग इस महाराष्ट्र के अंदर किराए के मकानों में रहते हैं. उन्होंने ये भी कहा कि 59%, 60% लोग इस महाराष्ट्र के अंदर गरीबी की रेखा के नीचे की जिंदगी गुजारे. ये मैं नहीं बोल रहा हूं, ये वो रिपोर्ट बोल रही है जो खुद इनके लोगों की बनाई, इनके लोगों के सर्वे की रिपोर्ट है. अगर मैं आपको बोलूं कि महाराष्ट्र की ज्यादातर औकाफ की जो जमीन है वो इनके सारे जो लोग थे, जो ताकतवर लोग थे, उनके कब्जे में है, लेकिन वो जमीन मुसलमानों के हवाले नहीं हुई. मैं आपके माध्यम से सिर्फ इतना ही समझाना चाहता हूं कि आज की नई जनरेशन को जिस तरह से समाज तोड़ने के नाम पर कुछ लोग ले जाना चाहते हैं, उनको इतिहास के बारे में बताकर, उनको वो बात बताकर कि इस मुल्क में पाकिस्तान से लड़ने के लिए 1965 में मीर अब्दुल हमीद ने उनके टैंक में ले जाकर जब कुछ नहीं सूझा तो अपने जिस्म को बांधकर अपने जिस्म के चिथड़े उड़ा लिए, लेकिन उस टैंक को भी खत्म कर दिया. इस मुल्क के अंदर कारगिल की जंग में हिंदुस्तान की लड़ाई में बढ़तरी के लिए आगे मतलब जीत के लिए कैप्टन हनीफ ने इस कश्मीर की सफेद बर्फ की पहाड़ियों को अपने खून से लाल कर दिया. क्या ये सारी चीजें इस बात को साबित नहीं करती कि इस मुल्क में जात और मजहब के नाम पर नहीं, हिंदुस्तानी के नाम पर रहना है? और जो लोग ये कर रहे हैं वो वही लोग हैं जो आज सरकार में बैठे हैं. आप देख लीजिए, कोई ये कहता है कि आपकी थाली में ये खाना नहीं आएगा, कोई ये कहता है कि इतने बच्चे क्यों पैदा कर दिए, कोई ये कहता है कि देश के अंदर अगर रहना होगा तो आपको इसी तरह की भाषा बोलना होगा. इस समाज के अंदर अगर आप इस हिंदुस्तान बरोबर. अशरफ आझमी, तुमच्याकडे मी येतो. तुम्ही जो प्रश्न विचारलाय नीला लिमेनकडे पण मला जायचंय, पण त्यापूर्वी अवधूत वाघांकडे मला जायचंय. अवधूत वाघांशी मगाशी संपर्क तुटला होता, तो आता पुन्हा प्रस्थापित झालाय. अवधूत वाघ, 2 मुद्दे मला तुम्हाला विचारायचे आहेत. मगाशी ऍडव्होकेट अमित शिंदे असं म्हणाले की हे सरकार जे आहे ते घर वापसीच्या नावानं बोलतं, रामजादे हरामजादे अशा प्रकारच्या संदर्भामध्ये यांचे नेते बोलतात, त्याच्यामुळे एक अतिशय कलुषित वातावरण तयार झालंय, असा अमित शिंदेचा मुद्दा होता. दुसरीकडे नीला लिमे असं म्हणाल्या की काँग्रेसनं सहिष्णुतेचा धागा जपला या देशामध्ये, असं त्यांचं नीला लिमेंचं म्हणणं आहे. अवधूत वाघ, तुमचं काय म्हणणं या दोन्ही संदर्भात? मला असं वाटतं की एखादी गोष्ट झाल्यानंतर ह्या देशामध्ये जे काही फॅब्रिक आहे सर्व धर्म समभावाचं, ते तोडण्याचा आपण प्रयत्न करू नये. या देशामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर 3 अध्यक्ष म्हणजे झाकीर हुसेन साहेब होते, फखरुद्दीन अली अहमद साहेब होते, आणखीन अब्दुल कलाम साहेब होते. 3 अध्यक्ष या देशाला मुस्लिम समाजातनं मिळालेले आहेत. त्यामुळे डिस्क्रिमिनेशनचा प्रश्नच नाही. विशेषतः भारतीय जनता पक्षाचं ज्यावेळी देशामध्ये सरकार होतं आणि अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी या देशाचे पंतप्रधान होते, त्याचवेळी डॉक्टर अब्दुल कलाम हे या देशाचे अध्यक्ष झाले. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की ह्या प्रश्नाला आपल्याला मोठ्या पटावर घेऊन गेलं पाहिजे. सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, शिवसेनेचं आहे, काँग्रेसचं आहे की कोणाचं आहे, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की या देशामधल्या जातीच्या, पातीच्या, धर्माच्या भिंती कशा तुटणार, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे प्रयत्न आज होत आहेत का? फक्त आजच होतात असं नाही, अनादिकालापासून होतात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू फुले, आंबेडकर, सावरकर, हेडगेवार या सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि या शेवटी हा समाज पुरुष असतो. या समाज पुरुषाचं एक मोठं वय असतं. हे काय 1 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये चेंज होत नाही, परंतु होत राहतं. आपल्या सर्वांना संयम ठेवण्याची गरज आहे, आपल्या सर्वांना धीर धरायची गरज आहे. परंतु हा देश, या देशातील व्यवस्था आणि समाज एका डेफिनेटली चांगल्या डिरेक्शनकडे जाते आहे. राजा राममोहन रॉयनी सतीची चाल बंद केली, त्याच्यानंतर त्यांनी विधवा केश वपनाची चाल बंद केली. तेव्हापासूनचा आजपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी, आणखीन अगदी फुले साहेबांनी जे काही केलेलं आहे त्याच्यामुळे हा समाज नक्कीच पुढे जातोय. मला असं वाटतं की बरोबर. अवधूत वाघ, तुमचे मुद्दे महत्वाचे आहेत आणि संयमाची आवश्यकता एका
वेगळ्या परिवर्तनाची प्रबोधनाची आवश्यकता आहे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या सगळ्या संदर्भात पुन्हा आपण ही चर्चा करणार आहोत. पण आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. आई, सूर्याला मॅजिकने चटकन गायब करू. आकाशाच्या तुकड्याने नाव नाव करू. उन्हाळ्यात दिसू आम्ही फ्रेश फ्रेश. माझी आई दिसेल जणू प्रिन्सेस. पेयर्स मध्ये आहेत मिंट एक्स्ट्रॅक्ट आणि ग्लिसरीन जे बनवतात त्वचेला कोमल आणि तजेलदार उन्हाळ्यातही. डिस्नी सेंट्राला फक्त थिएटर्स मध्ये. टँकच्या नवीन 1 लिटर बॉटल पॅकला हात लावू नको. 1 लिटर पाणी भरायचं नाही. पॅक कट करायचा नाही. ना मिल्क, ना शेक, ना स्वर्ल आणि प्यायचं तर अजिबात नाही. ओके? आता टँक बनवणं मुलांचा खेळ. फ्रूट टेस्ट, व्हिटॅमिन A, B, C आणि आयर्नचे चांगले गुण टँकच्या 1 लिटर पॅक मध्ये सामावले आहेत. आता ट्राय करा नवीन टँक ऍपल. संकट काही विचारून नाही येत आणि तोपर्यंत जात नाहीत जोपर्यंत आपण त्यांच्यापासून धडा नाही शिकत. तुझ्या विजयात माझा सहभाग आहे तर संकटात का नसावा. तुला नाही माहित की तू जे शिकला आहेस ते मी देखील शिकले आहे की हिंमत फक्त तेव्हा नाही दाखवली जात जेव्हा ती दाखवणं सोपं असतं. बोनविटा, तयारी जिंकण्याची. टँकच्या नवीन 1 लिटर बॉटल पॅकला हात लावू नको. 1 लिटर पाणी भरायचं नाही. पॅक कट करायचा नाही. ना मिल्क, ना शेक, ना स्वर्ल आणि प्यायचं तर अजिबात नाही. ओके? आता टँक बनवणं मुलांचा खेळ. फ्रूट टेस्ट, व्हिटॅमिन A, B, C आणि आयर्नचे चांगले गुण टँकच्या 1 लिटर पॅक मध्ये सामावले आहेत. आता ट्राय करा नवीन टँक ऍपल. तसं हवं तसं लगे टाकेत माझे बोटांच्या तालावर. उंच भरारी इमॅजिनेशनची. When you play with Oreo. आज शेवटचा पीस माझा आहे कारण ऑफिसमध्ये खूप काम होतं. काल पण तुम्ही हेच म्हणालात. कुणास ठाऊक माझ्या नशिबात अजून किती डेअरी मिल्क आहेत. जेवणानंतर तोंड गोड व्हायला हवं. कॅडबरी डेअरी मिल्क. संकट काही विचारून नाही येत आणि तोपर्यंत जात नाहीत जोपर्यंत आपण त्यांच्यापासून धडा नाही शिकत. तुझ्या विजयात माझा सहभाग आहे तर संकटात का नसावा. तुला नाही माहित की तू जे शिकला आहेस ते मी देखील शिकले आहे की हिंमत फक्त तेव्हा नाही दाखवली जात जेव्हा ती दाखवणं सोपं असतं. बोनविटा, तयारी जिंकण्याची. आज शेवट